नमस्कार मित्रांनो, फिट ओव्हर 40 या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण करूया 15 मिनिटाचा लो इंटेन्सिटी कार्डिओ वर्कआउट. हा व्यायाम सोपा आणि प्रभावी आहे आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी, सांध्यांची हालचाल सुधारण्यासाठी आणि कमी वेळात जास्त कॅलरीज जाळण्यासाठी. हा वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला जिम मध्ये जाण्याची किंवा कोणत्याही विशेष उपकरणांची गरज नाही. हा व्यायाम तुम्ही घरच्या घरी तुमच्या सोयीनुसार करू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या वर्कआउटला. तुम्हीही हा वर्कआउट माझ्याबरोबर फॉलो करू शकता. सुरुवात करूया वॉर्मअप पासून. वॉर्मअप मध्ये आपली पहिली एक्सरसाइज आहे स्पॉट मार्चिंग. स्पॉट मार्चिंग साठी तुम्हाला स्ट्रेट उभं राहायचंय आणि जागेवर चालायचंय फॉर 30 सेकंड्स. Just have to walk. ओके, 30 सेकंड झाल्यानंतर थांबायचंय. दुसरी वॉर्मअप एक्सरसाइज आहे हिप रोटेशन. हिप रोटेशन साठी पायामध्ये थोडंसं अंतर वाढवा आणि हिप्सना कम्प्लिटली रोटेट करा. 6 वेळा क्लॉकवाईज आणि 6 वेळा अँटी क्लॉकवाईज. 3 4 5 6. आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 and 6. हिप रोटेशन नंतर आपण शोल्डर रोटेशन करूया. कम्प्लीट फुल रोटेशन 6 वेळा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6. आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6. ओके, त्याच्यानंतर दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि नेक रोटेशन करा. नेक रोटेशनसाठी 6 वेळा अँड क्लॉकवाईज. मान तुम्हाला फिरवायची आहे स्लोली. 1 2 3 4 5 6. आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6. ओके, आपला वॉर्मअप झालाय. आता आपण मेन वर्कआउटला सुरुवात करूया. मेन वर्कआउट मध्ये तुमची पहिली एक्सरसाइज आहे स्पॉट जॉगिंग. स्पॉट जॉगिंग जागेवर स्लोली जॉग करायचं आहे फॉर 1 मिनिट. आय चेक द टाइम. स्लोली आरामात जॉग करा जागेवर. Come on, last 20 seconds. Keep going. Slowly and easily. जॉग करताना हात पण मूव्ह करत जा. Last 5 seconds. You're going good. Okay, stop. ठीक आहे, काही सेकंडचा रेस्ट देऊया बॉडीला आणि त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या वर्कआउटला, दुसऱ्या एक्सरसाइजला सुरुवात. आपली दुसरी एक्सरसाइज आहे हाय नी जॅक्स. हाय नी जॅक्स करण्यासाठी सरळ असं उभं राहायचंय. दोन्ही हात असे वर घेऊन जा. पाय उचलायचा आहे आणि खाली टॅप करायचं. सिम्पली लिफ्ट युअर लेग अप अँड टॅप. ही एक्सरसाइज आपल्याला 30 वेळा 30 रेपिटेशन्स करायचे. कम ऑन, 5 कीप गोइंग. 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Come on, last 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and 1. Okay, that's it. Well done. Okay, rest for few seconds. ठीक आहे, थोडं हार्टबीट थोड्या नॉर्मल येऊन द्या आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एक्सरसाइजला, तिसऱ्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. तिसरी एक्सरसाइज पण सिंपल आहे, शफल विथ पंच. तर पंच करण्यासाठी मुठ्ठी अशी बंद करून ठेवायची, पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, असं वाईट ठेवायचं. ना व्हॉट टू डू, सी, एक पाय असा आत घ्यायचा, दुसरा पाय बाहेर आणि पंच. ठीक आहे, एक पाय आत, दुसरा पाय बाहेर, पंच. परत एकदा, एक पाय आत, दुसरा पाय बाहेर, पंच. एक पाय आत, दुसरा पाय बाहेर, पंच. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आता आपण ह्याचे 30 रेपिटेशन्स करूया. 30 रेपिटेशन्स. सो यू कॅन स्टार्ट विथ मी. पाय आधी वाईट ठेवा, मोठी टाईट बंद करून ठेवा. And let's start. Come on. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Come on, you're going good. Last 10. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and 1. Stop. Well done. ठीक है? A small break. ठीक है? थोडं मध्ये पाणी सिप करत जा फॉर बेटर हायड्रेशन. जास्त पाणी पिऊ नका, थोडं सिप करा. आपली 4th एक्सरसाइज आहे नी अँड हील टॅप. सिंपल एक्सरसाइज आहे, त्यासाठी थोडं पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. ठीक आहे, हात असे ठेवायचे. सिम्पली आधी काय करायचं आहे, नी टॅप, knee tap, and then heel tap, heel tap. See, परत एकदा दाखवतो. Knee, knee, heel, heel. Okay, one more time. 1, knee, knee, heel, and heel. ठीक आहे, ही एक्सरसाइज आपण 15 वेळा करूया. 15 रेपिटेशन्स करायचे. So, are you ready? Come on, let's start. Knee, heel, heel. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Come on, last 5. 1, 2, 3, 4, and 5. That's it. Well done. Small rest. ठीक आहे, आपली शेवटची आणि 5वी एक्सरसाइज आहे वॉकिंग जॅक्स. अगेन अ सिंपल एक्सरसाइज. ठीक आहे, वॉकिंग जॅक्स करण्यासाठी पायशे 8 ठेवा आधी. ठीक आहे, वॉकिंग जॅक्सचे तुम्हाला 30 रेपिटेशन्स करायचे. आधी मी करून दाखवतो आणि नंतर मग आपण एकत्र करूया. ओके, सी, काय करायचं आहे, हात साईडला ठेवा, पाय बाहेर काढायचा आहे, हात वरती टॅप करायचं. पाय बाहेर काढायचं आहे, हात वरती टॅप करायचं आहे. बघा, या पद्धतीत. ओके, समजलं तुम्हाला? चला आता एकत्र करूया.
30 repetitions करूया. On a count of 3. 3, 2, 1 and start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Come on, last 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and 1. That's it. Well done. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 कार्डिओ एक्सरसाइजेस. आता या एक्सरसाइजेसचे तुम्हाला 2 राउंड्स करायचे. ठीक आहे, 2 राउंड्स आरामात 15 मिनिटात होतं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याचे 3 राउंड्सही करू शकता. दॅट्स कम्प्लिटली अप टू यू. ठीक आहे, या एक्सरसाइज नंतर आपल्याला आता स्ट्रेचिंगने एंड करायचं आहे. तर आपली फर्स्ट स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे अँकल अँड काफ स्ट्रेच. त्याच्यासाठी बॉलचा सपोर्ट घ्या, पाय असा पुढे काढा आणि टोज अशी खाली मूव्ह करा. तुमच्या अँकलना चांगला एक स्ट्रेच मिळेल. एक 10 ते 12 सेकंड होल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर टोज वरच्या साईडला वरती करताच तुम्हाला एक काफमध्ये स्ट्रेच फील होईल. ठीक आहे, अगेन होल्ड फॉर 10 to 12 सेकंड्स. ओके, नाव चेंज लेग. सेम, आधी टोस खाली आणि नंतर वरती फॉर 10 to 12 सेकंड. ओके, नेक्स्ट स्ट्रेच इज क्वाड्रिसेप स्ट्रेच. त्याच्यासाठी अगेन बॉलचा सपोर्ट घ्या आणि पायाचा मागे पुल करा. पुल करून ठेवायचं आहे. तुम्हाला इकडे स्ट्रेच फील होईल. अगेन होल्ड फॉर 10 to 12 seconds and then change leg. दुसरा पाय स्ट्रेच करा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आपले हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करूया. फॉरवर्ड बेंडिंग स्ट्रेच करायचे. त्यासाठी स्ट्रेट असं उभे राहा, हात सरळ असे खाली ठेवा आणि नीज बेंड न करता हळूहळू बॉडी खाली घेऊन जा, जेवढं पॉसिबल आहे तेवढं. ठीक आहे, नाव होल्ड दिस स्ट्रेच फॉर 10 to 12 seconds अगेन. ओके, स्लोली वर यायचं आहे. ठीक आहे, आता आपल्या शोल्डर्सना स्ट्रेच करूया. शोल्डर्सना स्ट्रेच करण्यासाठी एक हाताचा बाहेर काढायचा आहे आणि दुसऱ्या हाताने एल्बो प्रेस करायचा आहे. होल्ड फॉर 10 to 12 seconds अगेन. ओके, चेंज हँड. परफेक्ट. ठीक आहे, शेवटचा स्ट्रेच आहे नेक. एक हाताचा मागे ठेवा आणि हळू असं नेक साईडला होल्ड करा आणि होल्ड करून ठेवा. स्लोली, जास्त खेचायचं नाही, हळू फक्त पुल करायचं आहे. ठीक आहे, चेन साईड. ओके, दॅट्स इट. वेल डन. तर मित्रांनो, हा होता आपला 15 मिनिटाचा लो इंटेन्सिटी कार्डिओ वर्कआउट. हा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून प्लीज सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक थंब तरी द्या, एक लाईक द्या किंवा कमेंट करून मला सांगा आम्हाला वर्कआउट हा आवडला. कारण मला मोटिवेशन मिळेल अजून चांगले वर्कआउट तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. चला मग आजचा व्हिडिओ मी इकडे संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन वर्कआउट व्हिडिओ सोबत. टिल देन स्टे फिट, स्टे स्ट्रॉंग.